आज मी बनवणार होते ढोकळा, पण त्यासाठी इथं यांनी मला जास्वंदीची फुलं आणून दिली होती. ती कशासाठी ते पुढे सांगतेच. त्याआधी बघा सकाळी सकाळी मी ह्यांना इथं काम लावलं होतं. आता ह्यांचं म्हणणं आहे की मी जरा जास्तच ह्यांच्याकडून काम करून घेते, पण असो ह्या गोष्टी तर मला जमणारच नाही आहेत, कारण चादरी वाळल्या नव्हत्या आणि पाऊस बघा केवढा आला होता आणि त्यासाठी आता चादरी कुठंतरी वाळवल्याच पाहिजेत ना, म्हणून आम्ही इथं रशी बांधून घेतली आणि त्याच्यावरती ह्यांना मी चादरी टाकायला सांगितल्या. चला नाही नाही म्हणत तर त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. त्यानंतर संध्याकाळी बघा इथे ते माझ्यासाठी जास्वंदीची फुलं घेऊन आले होते. आता ह्याचं मी काय करणार आहे ते सांगेन पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी इथं ढोकळा बनवून घेते. आता ढोकळा मी बऱ्याच दिवसांनी बनवत होते, लग्नानंतर तर पहिल्यांदाच बनवत होते. ह्यांनी तर कधीच ढोकळा खाल्ला नाही आहे, म्हणून म्हटलं चला पहिल्यांदा आता पॅकेटचाच बनवून बघूया. त्यासाठी आधी भांड्याला पूर्ण तेल लावून घेतलं, ढोकळ्याचं पीठ मिक्स करून घेतलं, त्यामध्ये थोडंसं तेल पण टाकायचे. आणि हो, हे सगळं करताना आहे ना एका मोठ्या पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवायचं आहे. त्याच्यावरती झाकण ठेवून आता 10 ते 15 मिनिटं वेट करायचं आहे. तोपर्यंत बघा मी ह्यांचा टी शर्ट घालून कशी स्वॅगमध्ये आहे. आणि त्यानंतर ढोकळा आता आपला झालेला आहे. तोपर्यंत मी स्वयंपाकाची पण तयारी करून घेतलेली. आता आपण करूया ढोकळ्याच्या चाशणीची तयारी. त्यासाठी त्यामध्ये मिरची, मोहरी, कढीपत्ता असेल तर तुम्ही टाकू शकता, माझ्याकडे नव्हता मी नाही टाकला, कोथिंबीर आणि थोडीशी साखर आणि पाणी टाकून ही चाशणी बनवून घेतली आणि ढोकळ्यावरती छान स्प्रेड करून घेतली. ढोकळा बघा किती स्पॉन्जी झालेला आहे आणि चवीला तर एकदम बेस्ट झाला होता. तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर रात्री दूध पिऊन व्हिडिओचा एंड केला. ओके बाय.